आगामी लोकसभा निवडणुकांची तारीख अवघ्या काही दिवसातच जाहीर होणार आहे। मात्र आपण पाहू शकतो, आपण सध्या आहोत दक्षिण मुंबई जिल्ह्यामध्ये। आपण पाहू शकतो याच दक्षिण मुंबई जिल्ह्यामध्ये आता ते जे दोन दिग्गज नेते म्हणजेच की विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या जिल्ह्यामध्ये आता राहुल नार्वेकर हे सुद्धा भाजपच्या पक्षावर निवडणुका लढणार आहे। आपण जाणून घेणार आहोत की आपण सध्या दक्षिण मुंबई जिल्ह्यामध्ये आपल्यासोबत येथील काही नागरिकांना आपण जाणून घेणार काय सांगाल आपण विद्यमान खासदार अरविंद सावंत होते आणि त्यांच्याच विरोधात आता जे राहुल नार्वेकर इलेक्शन लढणार आहे, कसं पाहता? पहिला विषय तर हे आहे की अरविंद सावंत जी इथले खासदार आहेत, पण अजूनपर्यंत श्रीमान राहुल नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही। तरी समजा एखाद्या वेळी इलेक्शन झालेत तर आम्ही आमची जी आंबेडकरी मुवमेंटची लोक आहेत, आम्ही इंडिया गठबंधनला सपोर्ट करू। पाहायचं झालं तर अरविंद सावंत यांचं जे काम आहे, खासदार की विद्यमान खासदार आहे, त्यांचं काम कशा प्रकारचं आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये? आहे थोडाफार काम आहे, एवढा नाही सांगू शकत, पण काम आहे त्यांचं। काम थोडाफार दिसून आलंय, आम्ही पण माझ्या माध्यमातूनच आपण करून घेतलंय त्यांच्याकडनं काम। मात्र समजा अजून एक प्रश्न आहे, जर राहुल नार्वेकर यांना जर उमेदवारी जाहीर झाली तर कोणाला पसंती द्याल? अरविंद सावंत। आपण काय सांगा? आपल्यातर्फे तर काय एवढं बोलण्यासाठी आहे नाही, एवढं समजत नाही आपल्याला। आपले मोठे भाऊ आहेत, जर त्यांनी सांगितलं तर ते बरोबर सांगितले असेल। आणि आपल्याला जास्त वाटतं की आपलं कफेटमध्ये जेवढं काम आहे, जर नळाचं झालं ते केलेत, भरपूर काय अजून करू शकते, याच्यापेक्षा चांगलं करू शकतात। जर प्रत्येक माणसाला चान्स भेटला पाहिजे, तर नवीन माणूस आला तर नवीन चांगलं काम करू शकतं। नक्कीच दोघांमध्ये दोन उमेदवार आहेत, एक जे उभाटा गटाचे अरविंद सावंत आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे राहुल नार्वेकर आहेत। तर आपण कोणाला पसंती द्याल दोघांपैकी? मला पसंती दोन्ही आहेत, पण दोन्हीमध्ये जर अरविंद सावंतला दिलं तर त्याही काम केलं पाहिजे। फक्त संडासाचं काम केला, बाथरूमचा, तेव्हापासून काहीतरी दाखवलं नाही। आपलं त्यांचे कार्यकर्ता काय ते येतात, काय काय येतात, काही करून नाही दाखवलं, फक्त संडास करून गेलं बस। बाकीचे काय अपंग आहेत, त्यांचे पैसे कुठं देणार संडासला? मग यांचे काम का नाही करत ते लोक? का नाही हे करत? नळ देतात, नळ बदला तर मी 3 वर्ष नळाला बदलात। मी मराठी असून मला पाणी नाही, आणि बाकी जरा पाणी पैसे देऊन त्यांचे नळ येतात, काय येतात? नक्कीच राहुल नार्वेकर जर खासदार झाले तर तुमचे कामं होतील का? जे मी सांगून शकत नाही, खासदारवाले चमचे लोकांना डायरेक्ट मी म्हणतो, मला जर सजा दिली तरी चालेल। कारण का कामच नाही करत, खाली फक्त येतात जातात बस आहे, आणि पाठवतात त्यांचे पीए लोकांना पाठवून काय करणार? येतात, फोटो करतात, गटरला खाली लाकडी मारतात, पर्यंत झाले सर्व गटर साफ झाले, लाद्या सर्व झाल्या, नळाचे पाईप सर्व दिले। आज मी 3 वर्ष सतत या पाण्याकरता नळतो, पण आज पाणी नाही आलं अजूनपर्यंत। याचा अर्थ म्हणजे विद्यमान जे खासदार आहेत अरविंद सावंत हे कुठेतरी या जिल्ह्यामध्ये दिशाभूल करतात असं म्हणताय का? नाही, बिलकुल नाही केलं, फक्त खाली हे बाथरूम बांधून दिलेत, पण पाण्याकरता येऊन बनवलेत नाही का हा पाणी घ्या म्हणून, आणि या सर्वांना पाणी द्यावा म्हणून, हे कधी त्याही विचारलं नाही। मग हे गरीब लोक कुठं जाणार? अपंग लोक आहेत, ज्यांचे करतात कमवत नाही, त्यांना काय करणार आहे? संडासचे पैसे, पाण्याचे पैसे, तर त्यांच्याकरता काय फ्री देवा नाही ताई? नक्कीच आपल्यासोबत बोलण्यासाठी आणखीन काही महिला रहिवासी, तर काय सांगाल ताई? अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत, त्यांनी काम केलं आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये? काय नाही काम केलेलं आहे, आम्ही उलट पाण्यासाठी तरसतो, लोकांजवळ भिका मागतो, स्वतःचे नळ घेऊन बसलो ना, आम्ही भिका मागतो पाण्यासाठी। आता राहुल नार्वेकर हे सुद्धा खासदारकीच्या उमेदवारीला आणि म्हणजे इलेक्शन लढणार आहेत, नार्वेकरला आमच्या गल्लीवाल्यांना सगळ्यांना नळ दिलेला आहे, आम्ही पाण्यासाठी भीक मागतो, 200 रुपये पाण्यासाठी भरतो आम्ही। राहुल नार्वेकर जर खासदार झाले तर तुम्हाला आवडेल का? आवडेल, राहुल नार्वेकर खासदार झाले हो, पण काम करायला पाहिजे ना आम्हाला गरीबाचं। व्हिडिओ जर्नलिस्ट मंद्र ज्वेल से अनिल सावरे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।